आणि सदैव त्या बालीच्या पाठीच्या मागे उभा राहायची आणि म्हणून तुला का म्हणत आहो चंदनाच्या गंधावरती कुबेराच्या पलंगावर साजमेली पाड माता लोळ लोळ साजमेली पाड माता लोळ लोळ दत्ता बिना मध्ये बाबा हातेला चंदनाच्या गंधावरती कुबेराच्या पलंगावर साजमेली पाड माता लोळ लोळ या कोणत्या परिवाराला 20 ते 22-25 वर्ष या सेवेले झाले असतील असे कठोर सेवक पाहिजे, नाहीतर एका गावामध्ये 10 असतील पण तिथे एकला एक कठोर सेवक असते. आमचा पिंटू भाऊ आणि यांची सेवा खूप पुराणी आहे. माझ्या अगोदरची 2-3 वर्षाच्या 5 वर्षाच्या अगोदरची आहे. माझी 2003 ची आहे.
यांची 97 मध्ये पिंटू भा म्हणतात, 98 मध्ये सेवा घेतली. असे कठोर सेवक पाहिजे. आणि जर मनातून त्यानं ताजमेदी बाबाचं जप केला नसता, भक्ती केली नसती, तर या घराला वैभव आला नसता. आणि म्हणून का म्हणायचं आहे, मेनी नामाचा देवा तुम्ही जपा कराते, मेनी नामाचा देवा तुम्ही जपा कराते, याच्या पापाचे दुःख हो दूर पाडाते, याच्या पापाचे दुःख हो दूर पाडाते, याच्या पापाचे दुःख हो दूर पाडाते, याच्या पापाचे दुःख हो दूर पाडाते. धागा दुःखाचा सुखाकडे हात उडतो, धागा दुःखाचा सुखाकडे हात उडतो. चंदनाच्या गंधावरती कुबेराच्या अंगावर सासमेंदी पाड माझा लोळ लोळतो, सासमेंदी पाड माझा लोळ लोळतो. चंदा बिरा मध्ये नेती बाबा हाते रचतो. चंदनाच्या गंधावरती कुबेराच्या अंगावर सासमेंदी पाड माझा लोळ लोळतो, सासमेंदी पाड माझा लोळ लोळतो. चंदनाच्या गंधामध्ये कुबेराच्या अंगावर सासमेंदी पाड माझा लोळ लोळतो, सासमेंदी पाड माझा लोळ लोळतो. चंदा बिरा मध्ये नेती बाबा हाते रचतो. चंदनाच्या गंधामध्ये कुबेराच्या अंगावर सासमेंदी पाड माझा लोळ लोळतो, सासमेंदी पाड माझा लोळ लोळतो. दाहिनी श्यामधून पाना येता पाते, दाहिनी श्यामधून पाना येता पाते, दाहिनी श्यामधून पाना येता पाते, दाहिनी श्यामधून पाना येता पाते. या कलियुगामध्ये ताजमेदी बाबा करंजी अवतार घेऊन भगवान जन्माशी आला आणि या ताजमेदी बाबाचं नाव अजमांबर झालं. आणि म्हणून का म्हणायचं आहे, दाहिनी श्यामधून पाना येता पाते, दाहिनी श्यामधून पाना येता पाते. हिंदू मुस्लिम साई आना सिकाई है, हिंदू मुस्लिम साई आना सिकाई है, हिंदू मुस्लिम साई आनी सिकाई है, हिंदू मुस्लिम साई आना सिकाई है. वादाती वादाता बसवा तुरा जोडतो, चंदनाच्या रंगामध्ये कुबेराच्या अंगावर सासमेंदी पाड माझा लोळ लोळतो,
शेवटचा या गीताचा शेवटचा चरण आहे आणि तुम्हा आम्हासाठी सगळ्यांसाठी आहे, जे सेवेत असतील त्यांच्यासाठी आणि सगळ्यांसाठीच आहे. आणि म्हणून का मनाचं आहे या गीता काशी नंदा शोधून पाहती भरच्या ग्रंथाची पण आहे. म्हणजे आपल्याला नियमाचं पालन आहे. आपल्या घरी कथा हवन करता येत नाही आणि दुसऱ्याची दाखवणोडी घेऊन या वैदाक देवाकडे जाता येत नाही आणि म्हणून कमाचं आहे. आणि ज्याने आपल्याला आई बापाने जन्म दिला त्याची सेवा कर. पहिले आपले आई बाप गुरु आहे. आपल्याला आई बाबा म्हणाला आपल्या आई बाबानं शिकवलं. ताजवेली बाबाच्या आईला जर जन्म दिला नसता तर आज लाखो लोक या दुःखातून वाचले नसते. आणि या कलियुगामध्ये ताजवेली बाबा 14/1/1928 साली एका छोट्या उमरी गावी तहसील कारंजे जिल्हा वर्धा या गावी ताजवेली बाबाचा जन्म झाला आणि लाखो लोकांचा उद्धार झाला. आमचाही उद्धार झाला. ताजवेली बाबाच्या आईनं ताजवेली बाबाच्या आईची पुण्य आहे आणि माझ्या सुद्धा आईची पुण्य आहे. मी आपल्या माझ्या आईनं जर मला जन्म दिला नसता तर मी 7 जिल्हे कार्यक्रमाला गेलो नसतो. आणि या सावनेर तालुक्याच्या पलीकडे माझे छिंदवाडा जिल्हा इकडे MP मध्ये माझे कार्यक्रम झाले नसते आणि MP सुद्धा इथले मोठे गावं STच्या कंडक्टर ड्रायव्हर सारखे मला पाहायला भेटले नसते. कोण्या गावले माझा या 20 ते 22 वर्षाच्या काळात माझे कार्यक्रम झाले. मला कोणत्या गावले झाले हे लक्षात नाही. आणि म्हणून ताजवेली बाबाची आईची पुण्य आहे आणि माझ्याही आईची पुण्य आहे. सगळ्यांना आपल्या आईवडिलाची सेवा करा. आईवडिलाला गुरु माना आणि आईवडिलाला सुखाची चटणी भाकर द्या. एवढीच माझी सगळ्यांना विनंती आहे. त्या आबोलाची नम्र विनंती आहे. आणि म्हणून का मला गीता पुराण रामायण महाभारत